पण साधारणतः रक्कम किती? 40 ते 50,000 रुपये एकरी का हेक्टरी? बरोबर आहे ना. 50,000 रुपये कापसाला, सोयाबीनला वेगळे, मोसंबीला 80,000 रुपये. अरे पण तुम्ही बघा, मी काय बोलतो नीट लक्षात घ्या. तुम्ही खोटं बोलताय. का बोललो? कारण पीक विम्याचे पैसे मिळायला लागले. अरे अकोल्यात मिळाले. किती मिळाले माहितीये? 2 रुपये, 30 रुपये. पालघर जिल्ह्यामध्ये, तिकडे ठाणे जिल्ह्यामध्ये 2 रुपये 30 पैसे मिळाले ना तुम्हाला. अरे काय हे थट्टा ही. शेतकऱ्याची थट्टा चालली. आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं, मुख्यमंत्री म्हणतायत की आता जर का मी कर्जमाफी केली जरा मोठ्याने बोला. 89 रुपये किती मिळायला पाहिजे होता? भाई जेवढे तुम्ही भरले, आता ज्याने 2 हे 6 रुपये आले. बँकेचं स्टेटमेंट आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी एक अजब शोध लावलाय. म्हणजे मी कर्जमुक्ती केली होती, मी हा विषय नाही बघितला. पण मुख्यमंत्री म्हणतात आता जर का कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होईल. आता मला हे कोणीतरी गणित सांगायचं, बँकांचा फायदा होऊ न देता कर्जमाफी कशी करतात? आणि आता जर का कर्जमाफी किंवा कर्ज नाही फेडलं तर पुढचं कर्ज तुम्हाला मिळणार का? खरीपाचं कर्ज मिळणार का? आणि जर मिळालं आणि 30 जूनला जर का ते कर्जमाफी करणार असतील तर मग 30 जून पर्यंतचे हप्ते तुम्ही फेडायचे की नाही फेडायचे? फेडणार कशा झालाच. पण जर जून मध्ये कर्ज माफच होणार असेल तर आता हप्ते भरायचे की नाही भरायचे मुख्यमंत्र्यांनी सांगायचं. आणि भरायचे असतील तर कुठून भरायचे? कारण ज्याची जमीनच वाहून गेले तो पहिला माती मागतोय. कर्जाच्या आधी हे सगळं घेऊन ठेवा. कर्ज फेडायच्या आधी आम्हाला पहिलं कर्ज माफी करण्याच्या आधी पहिली माती तर द्या, मग पुढचं कर्ज द्या. आणि म्हणून मी तुम्हाला विचारायला आलोय. हा विषय मी काही सोडणार नाहीये. मी तुम्हाला न्याय मिळेपर्यंत तुमच्या सोबत राहणार. फक्त एक लक्षात घ्या, आता केंद्रीय पथक आपल्या बरोबरीने फिरते. तुमच्याकडे येऊन गेलं, येईल कदाचित. आज पेपरमध्ये मुंबईतून निघताना फोटो पाहिला, रात्रीचे टॉर्च करून पाहणी करतायत. आता केंद्राचं पथक आले, मग हे केंद्राचं पथक जाणार, त्याच्यानंतर अहवाल देणार. आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूक होतील तेव्हा आपले दयावान पंतप्रधान हे परत तुमच्या कोपऱ्याला गुळ लावणार, मोठं पॅकेज काहीतरी जाहीर करतील. पण आत्ताच जे केलंय, दिवाळीच्या आत आम्ही पैसे देऊ बोलले होते ना. दिवाळी होऊन गेली, आता ती काय दुसरं तुळशीचं लग्न ज्याला म्हणतो ते पण होऊन गेलं. पैसे मिळणार कधी? म्हणजे नुसतं पंचांग काढतायत, मुहूर्त मागून मुहूर्त काढतायत, पण मदतीच्या नावाने ठणठणा. म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो की आम्ही तुमच्यासाठी आहोत. पण जेव्हा आम्ही एखादं आंदोलन तुमच्यासाठी रस्त्यावरती उतरू तेव्हा तुमची सोबतही लागणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.